मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे, इंद्र राणीला कॉल करतो आणि राणी इंद्रासोबत कॉलवर बोलते आणि म्हणते, "इंद्र जर बोला ना." तर आता इंद्र म्हणतो, की "राणी काही नाही गं, मला तुझी खूप आठवण येते आणि तू मला डबा दिला ना, त्यामुळे मला तुला कॉल करूशी वाटला." तर राणी म्हणते, की "हो ना, इंद्र सर, मी दररोज तुम्हाला डबा देत जाऊ का?" तर तो म्हणतो, की "अगं, तुझ्या मागे किती कामं असतात, एवढ्या घाईमध्ये कसं देशील?" तर आता राणी म्हणते, की "नको देऊ का मग?" "नाही देत." तर आता इंद्र म्हणतो, की "अगं दे, तुला वेळ भेटत असला तर दे, माझं काही नाही आहे तसं." असं म्हणतो आणि इंद्र आता राणीला म्हणतो, की "अगं चिठ्ठी लिहिली होती ना डब्यामध्ये, अगं थँक्यू बोलली आहे तू. अगं तूच म्हणली ना मैत्री आणि याच्यामध्ये थँक्यू वगैरे नको, तर मग का बोललीस थँक्यू? कशाला बोलायचं मला थँक्यू?" असं म्हणतो आणि आता लगेच राणी म्हणते, की "हो इंद्र सर." तर आता लगेच इंद्र घरी येतो राणीच्या डायरेक्ट. गाडी घेऊन घरी येतो आणि घरी आल्यावरती आता राणी आणि इंद्र एकमेकाला भेटतात. तर आता राणी म्हणते, "इंद्र सर, एवढ्या घाई का आलात तुम्ही? मला बोलवून घेतलं." तर इंद्र म्हणतो, "दुसरं काही नाही गं राणी, तुला उद्या डबा द्यायला नको का? मग त्यासाठीच आलो मी. तुला डबा द्यायचा होता तुझ्याकडे ना, त्यामुळं मी इथे आलो आहे." तर आता राणी म्हणते, "हो का इंद्र सर?" तर आता इंद्र राणीकडे डबा देतो. राणी म्हणते, "इंद्र सर, मी तुम्हाला एक सांगू का?" तर इंद्र म्हणतो, की "हो बोल ना गं राणी, काय झालं?" तर राणी म्हणते, की "आज इथं उर्मिलाताई आणि मालती आई त्या आल्या होत्या." तर मग काय झालं गं? काय म्हटल्या त्या? तर आता लगेच ते म्हणते, की "काही नाही, आईला भेटायला आल्या होत्या." ती लगेच इंद्र म्हणतो, "अगं मी तुला म्हणलं होतं, आईचा राग शांत होईल म्हणून. अगं आई खूप चांगली आहे मनाने, मला माहिती आहे. अगं तिला येतो कधी कधी राग, पण ती खूप चांगली आहे मनाने." असं म्हणत असतो आणि आता त्याला खूप आनंद होतो. तर आता लगेच इंद्र म्हणतो, "राणी चालेल, जाऊ का गं मी? बघतो घरी जाऊन आता काय चाललंय ते." तर आता राणी म्हणते, "ठीक आहे इंद्र सर, जा तुम्ही. उद्या देईल मी गोट्याजवळ डबा पाठवून." असं म्हणते आणि आता इंद्र पण तिथून जातो आणि आता राणी जाते घरी आणि तिच्या आईची काळजी घेत असते. तर इकडं आता इंद्र घरी यायला निघतो आणि आता राणीच्या डोक्यामध्ये तोच विचार चालू असतो, की आता नेमकं इंद्र सरांना काही वाईट वाटलं नसेल ना? इंद्र सरांना जर मी सांगितलं असतं खरं, की तर मालती आई त्या काय बोलून गेल्या, तर इंद्र सरांना खूप वाईट वाटलं असतं. बरं झालं मी त्यांना काही सांगितलं नाही, असं ती म्हणत असते. आणि इकडं आता जी मालती आहे, ती आता विक्रांतला तिथे बोलावून घेते आणि तिला विक्रांतला एक प्लॅन सांगायचा असतो. आता ती म्हणते, की "विक्रांत, काही करून मला त्या राणीला संपवायचं आहे." असं बोलत असते. बघूया आता नक्की काय करते ती. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.